नमस्कार सर्वांना, माझी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आवळ्याचे घरगुती पद्धतीने हेल्दी असं च्यवनप्राश बनवणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर पहा, या ठिकाणी मी आवळे घेतलेले आहेत अर्धा किलो। छान असे स्वच्छ धुवून घेतले आहेत आवळे मी। असे मोठे मोठेच आवळे घ्यायचे आपल्याला आणि हे च्यवनप्राश वर्षभर टिकतं। तर पहा, या ठिकाणी मी टोपामध्ये 2 मोठे ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यावर असे चाळण ठेवणार आहे वाफवण्यासाठी। तर यामध्ये सर्व आवळे टाकून घ्यायचे असे। पहा, आवळे छान असे 15 ते 20 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत। पहा, 15 ते 20 मिनटं मोठ्या गॅसवर छान असे वाफवून घेणार आहे मी आवळे। तर 15 ते 20 मिनटानंतर मी दाखवते तुम्हाला। पहा, काढून दाखवते आता। हे पहा, मस्त असे आवळे आपले छान असे वाफून झालेले आहेत। तर मी तुम्हाला प्रेस करून दाखवते चमच्याने, गरम आहेत ते। हे पहा, छान असं मस्त प्रेस होत आहे आवळा। पहा तुम्ही, हे पहा, एकदम आपला आवळा छान असं शिजला आहे। तर आता आपल्याला यामधील सर्व बिया अशा काढून घ्यायच्या आहेत एक एक करून। पहा, सर्व आवळ्यांमधल्या बिया मी ह्या पद्धतीने काढून घेते। पहा, सर्व अशा पद्धतीने काढून घेतलेल्या आहेत बिया। हे पहा, तर आता त्याच टोपात मी फोडणी देते। तूप घातलेलं आहे 2 चमचे आणि जो आवळा आपण बिया काढून घेतल्या होत्या तो आवळा यामध्ये टाकून घेते। छान असं परतून घ्यायचा आहे तो। तुम्हाला मिक्सरला वाटायचा असेल, मिक्सरला वाटला तरीसुद्धा चालेल। मी असाच शिजून घेते त्याला थोडासा आणि स्मॅश होतो तो। अजून बारीक तुम्हाला अजून पातळ हवा असेल च्यवनप्राश तर अजून पातळ करू शकता तुम्ही। आपण शुगर फ्री बनवणार आहोत हा च्यवनप्राश। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही। पहा, असं छान असे मस्त स्मॅश करून घेते मी। जास्त बारीक नाही करणार आहे मी, हलका हलकासा असा ह्याच्या साह्याने छान असं मस्त थोडंसं बारीक करून घेते। पहा, छान असं मस्त परतलेला आहे। सुगंध देखील छान येत आहे आवळ्याचा आणि तुपाचा। आता यामध्ये असं एकसारखं सर्व हलवून घेतल्यानंतर यामध्ये आता मी 2 चमचे तीळ घालून घेते पांढरे। पहा, तीळ आणि छान असतात तीळ खाल्लेले सुद्धा। पहा, त्यामध्ये असे घालून घेतलेले आहेत तीळ, ते देखील थोडं। आता त्यामध्ये गूळ घालते मी चवीप्रमाणे। तुम्हाला गोड कसं लागते त्याप्रमाणे गूळ घालू शकता। हे पहा, छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। आता मी या ठिकाणी लाल तिखट घालते चवीसाठी थोडंसं। तर मी या ठिकाणी मीठ घालून घेतलेलं आहे आणि सर्व असं नीट छान हलवून घ्यायचं आहे। पहा, तुम्ही या ठिकाणी गरम मसाला देखील टाकू शकता, खडा मसाला भाजून मस्त बारीक करून। हे पहा, त्यानेसुद्धा आणखी छान चव लागते। लहान पोरं असल्यामुळे मी जास्त टाकत नाही आहे। तर आपला च्यवनप्राश तयार झालेला आहे, पाहू शकता तुम्ही। खायला देखील तितकाच चविष्ट आणि दिसायलाही फार सुंदर दिसत आहे। पहा, वर्षभर टिकतो हा। तर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। कशी वाटली रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या फॅमिलीसोबत फ्रेंड्ससोबत देखील शेअर करा। इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद। भेटूयात पुढच्या रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय, थँक्यू।